माणसाच्या आयुष्यामधला अविभाज्य भाग। हे शासन आपल्याला एकीकडे पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देते आणि दुसरीकडे या शासनाच्या नजरचुकीमुळे नागरिकांना पाण्यासाठी भुर्दंड भोगावा लागतोय। अशीच घटना घडली पाचगणीमध्ये जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन त्यावरून ट्रक गेल्यामुळे त्याचा वॉल फुटला आणि लाखो लिटर पाणी वाया जाऊ लागलं होतं। एका छोट्याशा वॉलसाठी या पाचगणीच्या प्राधिकरणाला सातारा शहराच्या जीवन प्राधिकरणावरती अवलंबून राहावं लागले। एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे पाचगणीकरांना कितीतरी मोठ्या पाण्याला मुकावं लागले, लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि पाचगणी ते सातारा यातलं अंतर लक्षात घेता हा वॉल्व सातारामधून तिथे जाईपर्यंत किती वेळ गेला असेल आणि किती लिटर पाणी वाया गेला असेल याचा फक्त आपण अंदाज बांधू शकता। या बातमीचा पाठपुरावा घेतलेला आहे आमचे VM न्यूज मराठीचे प्रतिनिधी वसीम शेख यांनी। पासून हे पाणी चालू आहे, पाणी कधीपासून चालू आहे? गाडीनं ट्रक गेलाय तो वाळूची गाडी खाली केली तेव्हा हे ट्रकनं तोडले मागे गेले। हां, आणि हे क्लिप टाकायची केली। तुम्ही कुठल्या विभागाकडून आलेला आहात? प्राधिकरण म्हणून। मग ह्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले, ह्याला जबाबदार कोण? जबाबदार कार्ड लावायचे नाही, हां लावायचे आता। हो, पण सकाळपासून हा पाईप फुटलेला आहे तर प्राधिकरणाचा एकही अधिकारी इथे येऊन का ते बंद करून गेला नाही? तुम्ही आत्ता आज संध्याकाळीच कसं आला इथे? कुठले इथं आत्ता कसं आला तुम्ही? सकाळपासून तुम्हाला माहिती मिळाली नाही जाते म्हणून मला आता कळलं म्हणून मी आलो। मग हे सकाळी फुटले तुम्हीच सांगताय? हो, मग हे सकाळी तुम्हाला माहित झालं होतं? आता हे निघाले ना ते, हां आता निघालं ना, तोडलं म्हणून निघाले, तेच बघत होतो नट बोल्ट हे करून। मग आता काय करणार आहे तुम्ही पुढं? आता बदलायचं ना। मग आता हे लाखो लिटर पाण्याचं काय? हे पिण्याचं पाणी आहे ना? पिण्याचं पाणी आहे ना? तोडले ना, गाडीनं सुटलं नाही। हा, पण हे सकाळी तुटले, पण तास 2 तासामध्ये तुम्ही येऊन हे बंद करू शकत होता ना? हे जे राऊंड आहे ना ते पाठवले मागवले म्हणून ते येते ना। मग तेच तोपर्यंत हे पाणी असंच वाया जाणार आहे। कुठून येणार ते? कुठून येणार राऊंड हा? सातारावरून येणार का? आलेलो आहोत आणि पाचगणीमध्ये प्राधिकरणाचा पाईप फुटलेला आहे। गेल्या महिन्यापासून हा पाईप फुटलेला आहे, मात्र प्राधिकरण कार्यालयाने याकडे कसलेही लक्ष दिलेलं नाही। कालपासून तो पाईप वर पाणी फुटल्यामुळे वर आलेला आहे आणि त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। आत्ताच या ठिकाणी प्राधिकरणाचे अधिकारी आले होते, मात्र त्यांच्याकडे तो वॉल नसल्यामुळं तो वॉल सातारावरून येणार, तोपर्यंत ते पाणी असंच चालू राहणार आणि पाचगणीमध्ये सध्या पाण्याची खूप टंचाई चालू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये प्राधिकरणाचा असा भोगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। जुबेर शेख सह वसीम